नमस्कार सर्वांना, मी मोनिका तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या अजून एका नवीन लॉंग व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला एका अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये घेऊन जाणार आहे की तिथे तुम्हाला देवीचं दर्शनही मिळेल आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये एन्जॉय ही कसा केला तेही पाहायला मिळेल. तर चला मग आता इथे आम्ही सर्वजण निघालो होतो, फॅमिली म्हणजे बहिणी, मोठे भाऊजी, त्यांची मुलं, हे सर्वजण आम्ही निघालो होतो. आणि इथे जाताना बिर्ला गणपती लागतो, त्याच्या पुढेच आहे हे मंदिर आणि खरंच खूप सुंदर मंदिर आहे. आणि त्या मंदिराचं नाव ना श्री चौराई देवी मंदिर, जे की सोमाटणे फाट्यापाशी दरेगाव दाभाडे येथील जवळचं ठिकाण आहे. आणि खरंच कोणी PCMC देहू येथील असेल ना तर तुम्ही ह्या मंदिराला एकदा नक्की विजिट करा. इतकं सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये हे मंदिर स्थापित केलं आहे ना, खरंच खूप छान आहे. तर आता ह्याची माहिती तुम्हाला थोडीफार मी देईनच. तर इथे कुणी स्थापित केलं आहे म्हणजे कुणी बांधलेलं आहे ते सर्व इथे दिलेलं आहे. आणि मग इथे जाताना ना मंदिराला 20 ते 30 मिनिटाचा ट्रेकिंगचा रस्ता आहे. म्हणजे इथे पायऱ्या नाही आहेत, पण घसरडी किंवा असं चढ उतर आहेत, त्यामुळे आपल्याला वरी चढूनच जावं लागते. आणि इथे बघा, माझी बहीण तर आत्ताच दमलेली होती. मी इथे आमचं सर्व मस्तपैकी आम्ही चाललो होतो, मस्तपैकी एन्जॉय करत होतो. आणि इथे सगळेजण खूप एक्सायटेड होते. आणि आम्ही तर पहिल्यांदाच आलो होतो. पुण्यापासून इतकं जवळ मंदिर असून सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं, पहिल्यांदा आलो आहे. आणि इथे ट्रेकिंगसाठी पण खूप छान आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघू शकता वातावरण तर. आणि इथे सगळेजण जात आहेत, ते बघा. सर्वजण निघालो होतो. आणि बघा कशी पळते नसते, हात पण लावू देत नव्हती. तिला वाटायचं की मीच चढावं. पण इथे असताना खूप भयानक होता. म्हणजे साईडला असं डोंगरसारखं होतं. आणि तिथे ना ग्रीन कलरच्या पट्ट्याही लावल्या होत्या, म्हणजे त्याच्या पलीकडे अजिबात जायचं नाही आहे. तर अशा रीतीने कृषाची काळजी घेत आम्ही जात होतो. आणि रस्तासुद्धा घसरडा होता बरं का. मग त्या इथे जायला निघालो. आणि जाताना ना इथे काही म्हणजे झाडे होते, त्याच्यावर आम्ही चढण्याचा क्रिशाला प्रयत्न केला, पण क्रिशा काही चढायला तयारच नव्हती. मग शेवटी तिला वापस घेतलं आणि मग अजून निघालो चालायला. हे काय बघू, भाऊ ही उकललं ना पळतायचं आधीच होतं काय. मी छोट आम्ही शेतात चालू का नाही असले मोठे आता जोपर्यंत ते आपला आवाज होत नाही तोपर्यंत ते जागा होत नाही आता. आणि तुम्ही ह्याला काय म्हणता ते कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा, कारण आम्ही तर पैसा म्हणतो. आणि मग काय लगेच तिथे जायला निघालो. आणि जाताना सर्वजण आम्ही खूप एन्जॉय करत होतो, खूप मस्त वातावरण होतं. काय दोघं काय करतायत काय माहिती, कधी बोलायला नव्हतं. अभी उनकी चर्चा चालू है कुछ. इतका छान व्ह्यू आहे ना हा, खरंच खूप छान आहे व्ह्यू. तर कोणी समजणे भाषे. आता पुण्यामध्ये आम्ही इतके दिवस राहतोय, पण हा व्ह्यू मला तर अजून माहिती नव्हता. खरंच खूप सुंदर आहे, तर नक्की एकदा बघायला या. आणि इथलं वातावरण म्हणचं ना एकदम निसर्गरम्य आणि खूप शांत आहे. पण आमच्या ह्याने सगळ्यांनी गोंधळ घातलेला. पळून जायचं कसं नाही एकदम असं टॉपवर. वधू तू बोल रे. वेलकम टू आवर लॉंग ब्लॉग. इकडचं वातावरण खूप भारी आहे. आणि इकडे बघ ना माझ्याकडे, बाहेर गेल्या इथं कुठं माझे पप्पा बाहेर. पाऊस पडतोय, खूप छान वाटतंय, खूप चांगलं आहे. आणि सगळे पळत आणि कृषी तिथे पळत चालली, कारण तिला बघू आणि इथं रिनमावची पॅन्ट घाण झाली. आणि काका चालताय. आणि आता आम्ही जाणार आहे वरी, टॉप मंदिर वशी पोहोचणार आहे आम्ही वरी. आणि आमचा मामा बघा चालतोय, पुढे चालतोय. आणि आता आम्हाला तिकडे चालायचंय, मंदिर आहे तिथं. मंदिरात पोहोचलो परत रिटर्न खाली यायचंय. खाली काय यायचंय पण वर नाही राहू शकत. आणि मूर्ती खूप भारी आहे. कशाची मूर्ती ती? चौराई देवी. चौराई देवीची मूर्ती. आणि आम्ही जाणार आहे आता न्यू ब्लॉक मध्ये. मी वापू सगळे बाय बाय. आणि नंतर आम्ही पुढे गेल्यानंतर असं काही झाड होतं, त्याच्यावरती आम्ही सर्वजण बसलो, मस्तपैकी एन्जॉय केलो.
तुझ्या हाय कर दवाने दवाने रे दवाने जावा दे जा मामा धर तिला हा चला बस आता बस. आणि नंतर मग अजून वरी जायला निघालो. आता हा ना रस्ता 20 ते 30 मिनिटाचा आहे, तर असे चढ उतार आहेत आणि काही घसरड्या वाटाही आहेत. तर सुरक्षित तुम्ही शूज वगैरे घालून जा, कारण आमची तर चूक झाली होती की आम्ही सँडल वगैरे घातले होते, पण काही जणांनी शूज पण घातले होते. आणि मग नंतर इथे जायला निघालो. आणि आमची क्रिशा बघा खूपच एक्सायटेड होती बरं का. ती इतकी एन्जॉय केली ना तिनं, सगळ्यात जास्त मस्तपैकी एन्जॉय केला. कसलंच घ्या म्हणली नाही, काही नाही. नाही तर घरी असलं ना कंटिन्यू घ्या म्हणते, पण इथे मस्तपैकी ती एन्जॉय करत होती. आणि हीच ती घसरली वाट. इथे खूप डेंजर चिखल वगैरे झालेला आहे आणि घसरली सगळी झालेली आहे वाट. आणि मग नंतर तिथून पुढे गेल्यानंतर इथे वधूला झाडाला लोंबकळालं आणि मग काय तो मस्तपैकी लोंबकळत होता. आणि आता क्रिशालाही लोंबकळायचं होतं. तर क्रिशा बघा तिला काही झाडावरच बसवलं मग, आणि ती मस्तपैकी बसली पण बरं का. आणि मग नंतर निघालो. आता इथून ना थोडंफार अंतर राहिलं होतं, तर इथे जाताना आम्हाला असं मुंग्याचं वाळू होतं, पण सगळेजण सापच म्हणत आता होते. साप येणार असं साप. असं येणार आता साप. असं निघल असं कर असं. क्रिशा पण करायला लागली. कसं करते पिलू? हो कसं करते पिलू? कसं करते? सरक सरक कसं करते का? थोडे इथून चल थोडे. चल हो चला. पहिली असतात. आणि मग नंतर श्री ग्रामदैवत चौराई मंदिर आलेलं होतं. आता याच्यात थोडंच अजून समोर गेलं ना मंदिर आहे आणि तिथेच मूर्ती स्थापित केलेली आहे. आणि मग काही ते क्रिशा जरा थोडंसं पडली तर ती जरा जास्तच रडत होती. मला वाटतं ह्या प्रवासात ती 3-4दा तरी पडली असेल, कारण ती स्वतःच चालायचं म्हणत होती, अजिबात कोणी घ्यायचं नाही. मग काही ते छान छान असे फोटो काढले तिने शांत झाल्यानंतर. आणि ते बघू शकता इतकी फुलांची झाडे लावली आहेत ना, जास्वंद आणि बाकीची पण खूप झाडे लावलेली आहेत. आणि ते एक असं चार्ट पण लिहिलेलं आहे की वरी येताना कुणी बॉटल वगैरे आणलं ना तर त्यांना झाडांना पाणी घालायचं, म्हणजे पाणी आणलं असेल तर. आणि समोर गेल्यानंतर तिथं पाण्याची सोयसुद्धा केलेली आहे, पाण्याची पिण्याची आणि हातपाय धुवायची मंदिरात जाताना. ते तर मी तुम्हाला दाखवतेच. आणि हे बघू शकता इथे आहे ते मंदिर. आणि मंदिर ना खरंच झाडाझुडपांमध्ये आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे. आणि मग काही इथे आम्ही सर्वांनी चपला काढल्या आणि नंतर आतमध्ये पाय धुवून गेलो, कारण तिथे सर्वजण पाय धुवूनच जातात, कारण आतमध्ये चिखल वगैरे असल्यामुळे मंदिर गहाण होऊ शकतं. आणि मग लगेच आम्ही आतमध्ये गेलो दर्शन घेण्यासाठी. आणि जाताना असं काहीसं दृश्य आहे. आणि याच्या साईडला ना पायऱ्यासुद्धा आहेत. तिथे सुद्धा एक छान अशी चौराईची मूर्ती आहे, ते मी तुम्हाला दाखवतेच. तर आधी आम्ही आतमध्ये जायला निघालो आणि तिथे लगेच मग मंदिराच्या इथे गर्दी तर होतीच थोडीफार. मग लगेच आतमध्ये गेलो, दर्शन घेतलं आणि तिथेच थोडा वेळ विश्रांती केली. आणि हे बघू शकता तुम्ही, ही मूर्ती आहे. आणि ही मूर्ती ना स्वयंभू मूर्ती आहे. आता ही माझी बहीण ना ट्रेकिंगसाठी येत होती, तर तिला इथले थोडीफार माहिती होती. ती खूप वेळा म्हणायची आम्हाला, पण आम्ही काही कधी आलो नव्हतो. आणि मग आम्ही इथे सर्वजण निवांत बसलो होतो आणि मग इथे सर्वांनी दर्शन वगैरे घेतलं. काय म्हणू आम्ही इथं कोणी सांगितलं? आम्ही एकदा इथं आलो होतो तेव्हा एका पुजारी काकांना विचारलं होतं, तेव्हा ते असं बोलले की ही मूर्ती स्वयंभू आहे. पंडितजी 3 4 5. आणि इथून असा काही व्ह्यू दिसत होता. खरंच खूप सुंदर व्ह्यू दिसत होता मंदिरावरून. आणि बघू शकता इथे आम्ही सर्वजण बसलेलो होतो. आणि मग काही ते क्रिशाने बघा फुलांचं असं काही केलं होतं. आणि इथेच पर्यटकही बसले होते. मग नंतर बाहेर आलो. मस्तपैकी बहिणीने चहा आणला होता, विलायची अद्रक चाय, आणि इतकं छान झाला होता. सर्वांनी मस्तपैकी चहा पिऊन घेतलो. बिस्किटही आणले होते, बिस्किटही खाल्लो. आणि इथे क्रिशा मस्तपैकी चहा बिस्किट खाल्ली आणि तिला भूकही लागली होती.
तर बहिणीने इथे भात आणि तूप आणलं होतं, मग तेच तिला खाऊ घातलं. आणि ती स्वतः चढल्यामुळे तिला जरा जास्तच भूक लागली होती आणि मग तिनं खाऊन घेतलं. आणि आईने आलू पराठेही दिले होते. मग आम्ही सर्वांनी चहा घेतला, आलू पराठे खाल्ले, केळी चिप्स आणले होते, पेरू आणला होता, वेपर्स आणले होते. सर्व काही आम्हीच इथेच मस्तपैकी खाऊन घेतलो. आणि खाऊन झाल्यानंतर मग इथे अजून पुढे जायला निघालो. पण त्याआधी मी तुम्हाला इथे दाखवते की ते मंदिर कुठं आहे. ते वरच्या साईडला ना थोड्याशा पायऱ्या चढायच्या आहेत, जास्त पण नाही बरं का, पण थोड्याशा चढायच्या आहेत. आणि तिथेच ते मंदिर अजून एक मूर्ती आहे. आणि इथे बघू शकता पाण्याची सोयसुद्धा केलेली आहे, पिण्याचं पाणी आणि सांडायचं पाणी वेगवेगळं केलेलं आहे. आणि खरंच खूप छान सोय केलेली आहे बरं का. आणि मग लगेच इथे प्रसाद वगैरे बनवायचा असेल ना तर सर्व साहित्य इथे ठेवलेलं आहे. आणि इथे मला वाटतं इथे प्रसाद बनवत असतील. आणि मग नंतर आम्ही इथे बहिणींची अशी मस्ती चालू. हा की कशी बघते. अयो ए काय घेतलं ईशा, काय केलीस, हात धुवायचे हात तोंड घाले बघा ते. काय केलं ग पिलू, भाऊ ए तोंडात घालू नको बघ, तोंडात घालू नको. ए दे म्हणते हातात. अयो शी पिलू. काय पण करते हो तू तुझं काय पण घे बाबा. आता आम्ही चाललो आहो बाबा, ड्युटी लावली. हे बघा आम्ही, हे बघा कुठं आणि मी लहानपणी ह्याला किती हात लावायचे पण आता भीती वाटत होती. आणि माझ्या बहिणीची तर एक गंमतच झाली. तिचं पाय इतकं जोरात निसटलं की ती इतकी पळत गेली ना की तिने नशीब ते झाडाला धरलं. आणि मग तिनं थोडंफार बचाव केला स्वतःचा, नाहीतर काही खरं नव्हतं असं आम्हाला तरी वाटत होतं. त्यामुळे मला शूट पण इतकं घ्यायला जमलं नाही आम्हाला, कारण ती इतकी फास्ट पळत गेली होती की बस. आणि मग नंतर आम्ही खाली उतरायला निघालो. आणि खाली उतरताना सुद्धा ना खूप काळजीपूर्वक उतरावं लागतं बरं का. आणि मग काही ते झाडांचा ते सहारा घेतात, काही जण काठी वगैरे घेतात हातामध्ये. आणि आम्ही मग नंतर तिथे जोगेश्वरी मिसळ होती तिथे आलो, सर्वांनी जोगेश्वरी मिसळ खाल्ली. आणि खूप छान लागते बरं का जोगेश्वरी मिसळ. आणि मग नंतर बाहेर आलो आणि घरी जायला निघालो. तर असं होता आमचा हा छोटासा फॅमिली प्लॅन. तर तुम्हाला हा फॅमिली ट्रिप प्लॅन कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर